फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही सगळं। तर आज आपण बनवणार आहोत वेगळ्या प्रकारचा एक डोसा बनवते मी। तर तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते। डोशाचं बॅटर तर नॉर्मली जसं असतं तसं आपण बनवलेलं आहे। यात थोडंसं गाजर आणि कॉर्न घातलेत। थोडेसे कॉर्न टाकून घेऊया। तर यावर मी थोडासा कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे। आता आपण थोडंसं चीज टाकून घेऊया यावर। असं चीज स्लाइस आहे माझ्याकडे, ते मी टाकते। अशा प्रकारे मी चीज पण घालून घेतलंय आणि 1-2 मिनिट झाकण ठेवूया। झाकण ठेवून घेतलेलं आहे। 1-2-4 मिनिटं आपण ठेवूया आणि व्यवस्थित मग नंतर त्याला फोल्ड करूया आपण। असं आपला डोसा बनला। आपण थोडंसं कॉर्नरने तेल टाकून घेऊया जेणेकरून ते चिटकणार नाही। आणि वापस 2 मिनिटं झाकण लावूया। बघा किती छान आणि टेस्टी दिसतोय। अशा प्रकारे हा डोसा झालाय। त्याला फोल्ड मारूया। अशा प्रकारे आपण फोल्ड करून घेतलाय आणि व्यवस्थित त्याला दोन्ही साइडने हे करून घेऊया। मग हा तुम्ही टिफिनला नाश्त्याला द्या किंवा मुलांना खायला द्या। अशा प्रकारे आपला डोसा बनलाय। अशा प्रकारे आपला डोसा आणि चटणी तयार झालेली आहे। चटणीची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे। कुणाला हवी असेल तर तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती की चटणी वगैरे कशी बनवायची आहे। अशा प्रकारे आपला डोसा आहे। तुम्ही ऑफिसला नेऊ शकता, घरी मुलांनाही देऊ शकता। डिपेंड आपल्यावरती की आपल्याला कसा खायचा आहे तो। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली आहे।